शाळेची फी न भरल्यानं परीक्षा सुरू असताना 350 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडल्यानं विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच संताप व्यक्त केलाय। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या शाळेला भेट देत शाळा प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला। यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय। ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसू दिलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांचा आजचा पेपर उद्या घ्यावा। ज्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो त्या शिक्षकांवर कारवाई करावी आणि जोपर्यंत शाळेकडून विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल शाळा प्रशासनाकडून लेखी माफीनामा देखील घेण्यात आला। या शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत युवासेनेकडून शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलं असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आल्याचं यावेळी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। प्रशासनाची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय प्रकार नेमका समोर आलेला आणि काय चर्चा झाली? आज या ठिकाणी ठाणे शहरातील लिटल फ्लॉवर शाळेमध्ये 364 विद्यार्थ्यांबरोबर जो अन्याय घडला होता त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सर्व ठाणे शहराचे सर्वपक्षीय लोक या ठिकाणी उपस्थित आहोत। हा विषय जो आहे तो आमचे ठाणे शहराचे लोकसभेचे जे अध्यक्ष युवासेनेचे नितीन लांडगे आणि विराज निकम यांच्या कानी आला होता आणि त्यांनी त्वरित ह्या सगळ्या विषयाची माहिती मला दिली। मी या ठिकाणी आलो। ह्या 364 विद्यार्थ्यांवर जो अन्याय घडला होता त्यांना फी न भरल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी परीक्षेमध्ये बसून दिलं होतं आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांना चिमटा काढणे, विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये जर संभाषण केलं तर त्यांना 50 रुपयाचं पेनल्टी लावणं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर टिकली लावली किंवा टिक्का लावला तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर पेनल्टी लावणे, ॲब्सेंट मार्क करणं, ह्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी घडल्या होत्या। मी आज ह्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत आणि मॅनेजमेंट आहे यांना आज या ठिकाणी एक विनंती केली होती की अशा गोष्टी जर आपल्याकडनं शाळेकडनं घडत असतील तर त्या अतिशय चुकीच्या आहेत। त्यांनी या 364 विद्यार्थ्यांना आज ज्यांना परीक्षेमध्ये बसून दिलं नाही आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सोमवारी म्हणजे 22 तारखेला ह्या विद्यार्थ्यांसाठी आज पुन्हा ते एक्झामिनेशन कंडक्ट करतायत आणि ह्या विद्यार्थ्यांना बसून देण्यासाठी युवासेनेचा संपूर्ण जो आमचा शिष्टमंडळ आहे तो 6:30 वाजता बरोबर ह्या 364 विद्यार्थ्यांना आतमध्ये घेऊन येईल आणि त्यांना ते परीक्षेमध्ये आतमध्ये बसवायची जबाबदारी घेणार आहे। प्रामुख्यानं शाळेकडनं मॅनेजमेंटकडनं आम्हाला आणि सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेने एक माफीनामासुद्धा दिलेला आहे आणि प्रमुख म्हणजे ज्या कुठल्या टीचर्सनी ज्या कुठल्या शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय केलेला आहे अशा शिक्षकांवर सुद्धा कारवाई करण्याचं एक लेखी निवेदन मी राज्याचे शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा आत्ता दिलेलं आहे आणि त्यांच्याशी माझी फोनवर चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यांनी जो अहवाल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्या अहवालाला पूर्णपणे ते समजून घेऊन ह्या शाळेवर आणि त्यांच्या ज्या काही टीचर्स आहेत त्यांच्यावर ते कारवाई करण्याचे ते आदेश दिले। शाळेत आणखीन देखील त्रुटी आढळल्या आहेत ज्यामुळे शौचालय असेल, पिण्याचं पाणी असेल। आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांचे अनेक जे प्रश्न आहेत की आज या ठिकाणी विद्यार्थी येतात तर त्यांना साधं वॉशरूमसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दिलं जात नाही। फॅसिलिटीज अतिशय घाणेरड्या आहेत। त्या वॉशरूममध्ये अक्षरशः फ्लश नाही आहे, वॉशरूममध्ये वॉश बेसिन नाही आहे। वॉश बेसिन नसल्यामुळे त्यांनी अख्खा मोठा तिथे जो पेट्रोलियमचा जो ड्रम असतो तो ड्रम त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या ड्रममधनं पाणी काढून आपण आपलं वॉशरूम क्लीन करा असं त्यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी सिस्टम केली त्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा आज आम्ही आवाज उठवलेला आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या
propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारलं गेले. या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरूपात 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून ठाण्यातही 20 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्रतिकृती, मिरवणूक सोहळा, मासुंदा तलाव येथे महाआरती आणि दीपोत्सव तसंच लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण श्रीरामचरित्र उलगडलं जाणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात राबविला जात आहे. यामध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न आणि करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होते याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण देश राममय झालाय. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात देखील श्रीराम मंदिर व्हावं यासाठी अनेकदा आंदोलनं करण्यात आली. तर मंदिराच्या पायाभरणीसाठी चांदीची वीड देखील ठाण्यातून पाठवण्यात आली होती. ही बाब प्रत्येक ठाणेकरांच्या दृष्टीनं अभिमानाची आहे. ठाण्यात देखील अयोध्येत होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून शनिवारी 20 जानेवारी रोजी शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी 5 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावापर्यंत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक, त्यानंतर दीपोत्सव आणि मासुंदा तलाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची महाआरती काशी विश्वेश्वर येथील महंतांच्या सहयोगानं संपन्न होणार आहे. तसंच ठाण्याच्या विविध भागांमध्ये सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई देखील भव्य स्वरूपात करण्यात येणार असून मासुंदा तलाव येथे लेझर शोच्या माध्यमातून श्रीरामचरित्र उलगडण्यात येणार आहे. मासुंदा तलावावर तरंगत्या रंगमंच आणि लेझर शो होणार आहे. मासुंदा तलावावर तरंगता रंगमंच उभारण्यात येणार असून या ठिकाणी श्रीरामगीतांचा कार्यक्रम तसंच प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनावर आधारित नृत्यनाटिका सादर केली जाणार आहे. लेझर शोच्या माध्यमातून श्रीरामांचा इतिहास उलगडला जाणार आहे. त्याचबरोबर आकर्षक आणि नेत्रदीपक अशी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाणार आहे. हा एक उत्सवच साजरा होत असून यात ऐतिहासिक अविस्मरणीय क्षणांचे आपणही साक्षीदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. यामध्ये ठाण्यातील सर्व भाषिक नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवतील. ही मिरवणूक प्रेक्षणीय असणार असून यामध्ये विविध साहसी कला सादर केल्या जाणार आहेत. या मिरवणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक सहभागी होतील. सर्वच जण या उत्सवाच्या तयारीला लागले असून एक भक्तिमय वातावरण ठाणे शहरात निर्माण झाले. या आनंद सोहळ्यात प्रत्येक ठाणेकर नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील नरेश मस्के यांनी केलं आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर रात्रीच्या तसंच अनेकदा दिवसाही ट्रक आणि अवजड वाहनं उभी राहत असल्यानं अनेकदा शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी होत असल्याचं दिसून येतं. परंतु यावर उपाय म्हणून शहराच्या वेशीवर असलेल्या नॅशनल हायवेच्या जागेत खारेगाव येथे ट्रक टर्मिनस उभारण्याचं नियोजन करण्यात आले. यासाठी लागणाऱ्या जागेचं हस्तांतरण करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून पत्रव्यवहारही पार पडला आहे. यामुळे येत्या काही दिवसात ट्रक टर्मिनस उभारण्याचं काम सुरू होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीतून काही अंशी दिलासा मिळू शकतो. औद्योगिक वसाहतींमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी सातत्यानं वाहनांची वर्दळ सुरू असते. कंटेनर तसंच ट्रकमधील माल उतरवणं आणि चढवणं यासाठी अनेकदा वाहन चालकांना मुक्काम करावा लागतो.
मात्र अशावेळी त्यांच्याकडे विशिष्ट जागा नसल्यानं काही मोठ्या रस्त्यांवर ही वाहनं वाहनचालकांकडून उभी केली जातात। याचा थेट फटका शहरांतर्गत वाहतुकीला बसतो। अवजड वाहनांनी रस्ता व्यापल्यानं अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो। यावर उपाय म्हणून त्यांच्यासाठी राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनस उभारण्यात येत आहेत। शेकडो वाहनांच्या पार्किंगची क्षमता, शौचालय, आरामगृह, वाहन दुरुस्ती केंद्र यांसारख्या विविध सुविधा या ठिकाणी उभारण्यात येत आहेत। महाराष्ट्राला जातीपातीत नासवण्याचं काम सुरू आहे। तेव्हा तुम्ही कोणत्याही जातीचे असा, परंतु जोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून विचार करणार नाही, हिंदू म्हणूनच मतदान करणार नाही, तोपर्यंत या राज्याला, या देशाला उभं करू शकणार नाही, तसं परखड मत माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केले। तसंच ज्यांना याची जाणीव होईल त्यांनी किमान एका कुटुंबाला याची जाणीव करून देण्यासाठी मी अधिक एक ही मोहीम राबवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थिती या विषयावरील व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते। यावेळी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष मकरंद मुळे, विजय जोशी आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकरही उपस्थित होते।